समाज भूषण भीमराव हत्यामिरे, आमचे सिद्धार्थ दादा भालेराव, आमचे रवी सोनकांबळे, आमचे सिद्धार्थ दादा भराडे, तसेच या कार्यक्रमाचे ज्यांनी नियोजन केलं असे दीपक भाई निकाळजे, सर्व माझे भीम सैनिक उपस्थित माता, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बांधवांनो, हा लॉंग मार्च कशासाठी काढलाय? सर्वांनी शांत राहा. लॉंग मार्चला गालबोट लावू नका. 200 किलोमीटर पायाने आलो आम्ही इथं. तुम्हाला विनाकाची विटंबना झाली. 11 तारखेला परभणी बंद झाली. परभणीच्या मार्केटमध्ये 100 जणांचा टोळका घुसला, व्यापाराचं नुकसान केलं आणि पोलीसवाल्यांनी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली काय केलं? आपल्या समाजाच्या घरात घुसले. 14 वर्षाच्या पोरीचे केस धरून तिला मारलं. आपल्या महिलाच्या पोटावर पायाने बुट्टे घालून घासले पोलीसवाले. लहान पोराला मारलं या पोलीसवाल्यांनी. आपल्याला जातीवर शिवाय दिले या पोलीसवाल्यांनी. ज्या वत्सलाबाई मानव तिला अटक केलं होतं कशासाठी? तर ती शूटिंग करू लागली. तिला उचललं, पोलीस स्टेशनला नेलं, तिला मारलं. तिच्या पोटावर बुट्टे घालून घासला तुरणार. तिच्या पायाला मारलं, नाच म्हणले. तिला लघवी आली तर म्हणले इथंच मत. असे हरामखोर पोलीसवाले बांधवांनो, आपल्या पोरांना 15-20 पोलीसवाल्यांनी मारलं. पोलीसवाल्यांनी मारताना म्हणले बोल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विजय असो, बोल आता संविधानाचा विजय असो. त्या घोषणा दे म्हणले आणि मारू लागले हरामखोर पोलीसवाले बांधवांनो. आम्ही उघड पायाने आलो नाही तिकडं. मुंबईला पायाने जायचं आम्हाला शौक नाही बांधवांनो. आम्ही 32 दिवस न्याय मागितला परभणी बली बसून, पण एकही साला हरामखोर अधिकारी आमच्याकडे न्याय घ्यायला आला नाही, न्याय द्यायला आला नाही. आणि जेव्हा ठरवलं लॉंग मार्च काढायचं आहे तेव्हा सगळ्याची लाईन लागली. या म्हणले तुमच्या मागण्या पूर्ण करू. पूर्ण नाही म्हणले तर लिखित दे, मागण्या पूर्ण कर आणि मग नंतर आमच्याकडे तोपर्यंत यायचं नाही. आणि मग लॉंग मार्च काढला बांधून. या लॉंग मार्चचे नेतृत्व करणारे माझे वडील लोकनेते विजय वाकोडे. 40 वर्ष फक्त चळवळ केली. आंबेडकर चळवळीची 1 रुपया कमीला नाही. कुठंच राजकारणाचा केला नाही. समाजाची दलाली केली नाही. आणि वाकोडे साहेबांनी आंदोलन हाताळत असताना 4 दिवसात त्यांच्यावर आता जास्त प्रेशर आलं बांधून. त्यांनी बघितलं माझ्या समाजावर मी असताना अन्याय अत्याचार व्हायलाय. माझ्या महिलांना हे पोलीसवाले मारायलेत. माझ्या लहान मुलींना पोलीसवाले मारायले. सहन झालं नाही वडिलांना, सहन झालं नाही. ते सुद्धा गेले. आणि ते गेले 1.5 महिन्यापासून. 1.5 महिना झाला माझ्या वडिलाला जाऊन. 1.5 महिन्यापासून मी रस्त्यावर आहे. कशासाठी? फक्त माझ्या वडिलांसाठी नाही, या माझ्या माया बहिणीसाठी आहे. या माया बहिणीला जे मारलं नाही या पोलीसवाल्यांनी त्यांच्यासाठी आहे, माझ्या भावासाठी आहे. तुम्ही आता पाहिलं असेल 32 पोरापैकी एक होता सोमनाथ सूर्यवंशी. त्याच्या बॉडीवर मागे एकही निशाणा, एकही जागा नव्हती निशाणाची. इतक्या पोलीसवाल्यांनी क्रूरपणे त्याला मारलं सालेनी. आणि मुख्यमंत्री काय म्हणतो? त्याला श्वसनाचा आधार होता म्हणून मेला. रिपोर्ट आला त्याच्या बापाला दाखवा, त्याच्या देवेंद्र फडणवीसच्या रिपोर्ट दाखवा त्याला कशामुळे मेला ते. अरे करणारे सुद्धा हेच आहेत, करणारे सुद्धा हेच आहेत. विटंबना बाबासाहेबांच्या पुतळ्याची जर करतात, संविधानाची करतात, हे RSS वालेच करतात, हे BJP वालेच करतात बांधवांनो. त्याच्यामुळे हे साले काय याचं एक नाही, पोलीसवाल्याला वाचवायचा प्रयत्न करायला. अशोक घोरवाण साला LCBचा PI. LCBचा PI जिथं गेला तिथं दंगल घडवली त्याने. भीमा कोरेगावला तो होता पहिले, त्याच्या प्रकरण घडायच्या पहिले. नांदेडला होता, परभणीला होता. असं हरामखोर PI अशोक घोरवाण निलंबित केला. फक्त काय निलंबित. त्याच्यामुळे सोमनाथचा जीव गेला, त्याची माय धडधड राहिली, त्याचं घर सगळं उघड्यावर आलं. माझ्या घराचं सगळं माझ्यावर आहे, माझं बी घर उघड्यावरच आहे. पण ते मी सांगितलंय घरी, जोपर्यंत माझ्या वडिलांनी हे आंदोलन चालवलं होतं बांधवांनो, न्याय देण्याचं काम त्यांनी सुरू केलं होतं. शेवट मी करणार, न्याय दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही बांधून. मी माझ्या बायकोला, माझ्या मायला सगळ्याला सांगितलेलं आहे, या आंदोलनामधून न्याय घेऊन आलो तर तुझा आलो तर आलो, नाही तर तुझा नाही. मी समाजाचा होऊन जाईल. कालच माझ्या गाडी घालण्याचा प्रयत्न केला, माझ्या अंगावर गाडी येत होती, बघितल्यामुळे सरकलो, हाताला मार लागला बांधून. हे RSSचा अजेंडा, या BJPचा अजेंडा, हे भीम सैनिक होणार नाही, सक्सेस होऊ देणार नाहीत. किती बी हल्ले करा बांधवांनो, यांना सांगायचं मला, या माय घाल्या लोकायला, किती बी हल्ले करा आमच्यावर. बाबासाहेबांचा किल्ला मजबूत किल्ला आहे. हे लोक आहेत ना, हे चळवळीचे लोक आहेत. चळवळीचे लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात
न्याय माग घेतल्याशिवाय वापस जात नाहीत बांधवांनो. आमच्या महिलांना आम्ही सांगतो गाडीमध्ये बसत नाहीत. जिथं आमच्या काय सोयी व्हायला काय नाही बघा. तुम्ही आज बघताल आम्ही 200 किलोमीटर आलो परभणीहून, अजून आम्हाला 370 किलोमीटर जायचं आहे. आजपर्यंत आमच्यावर अन्याय झाला, याच्यानंतर खूप होणार आहे अन्याय. हे आपला लॉंग मार्च पुढच्या 50 वर्षाचं आपलं भविष्य बांधवांनो. 50 वर्ष कोणत्या पोलीसवाल्याच्या गाडीत दम झाला नाही पाहिजे आपल्यावर अत्याचार करायचा. कोणत्याच पोलिसाच्या गाडीत दम झाला नाही पाहिजे आपल्या घरात घुसून कॉम्बिंग ऑपरेशन करायचा. कोणत्या जातीवाद्याच्या दम नाही झाला पाहिजे आमच्यावर अन्याय अत्याचार करायचा. त्यासाठी लॉंग मार्च काढलाय. हे आज बघितलं मी, पोलीसवाले संरक्षण देत नाही बरोबर, त्याच्यामुळे गाड्या घुसतात. एखादी गाडी आमच्या महिलेच्या अंगावर गेली तर तुम्हाला मग तुमचं काही खरं नाही. पोलीसवाल्याला माझा इशारा दिला, इथल्या पोलीसवाल्याला आणि त्या गृहमंत्र्याला, या गृहमंत्र्याचं हे पोलीसवाले ऐकतात आणि आपल्यासोबत असं वागतात बांधवांनो. या पोलीसवाल्यांनी आज इतके माझे ते गृहमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस, कशाचा माझे काय, याच्या घरी काय माया बहिणी नाहीत का? याच्या घरी लेकरं बाळा नाहीत का? अरे बायाच्या पोटावर लाता मारता, बायाच्या लघवीच्या जागेवर लाता मारता. बाईच्या पोटात जन्मले का माणसाच्या पोटात जन्मले? हिजडे साले माय घाले, हिजडेच मला लागले याला. बायाला मारतात हे साले पोलीसवाले. आणि अशा पोलीसवाल्या तुम्हाला सांगतो, औरंगाबादकरांनो सगळ्यांना तुम्हाला सांगतो, बाबासाहेब शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत हे 12चे पोलीसवाले, त्या 12चा मोरका 13वा पोलीसवाला, 13चा घोरवाड, हे सगळे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस आणि गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आशिष वाकोडे शांत बसणार नाही बांधवांनो. एवढं सांगतो तुम्हाला. मला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे. आज आमचं आंदोलन समाजाच्या भरोश्यावर चालू आहे. फक्त समाज सोबत आहे म्हणून चालू आहे. कोणत्याच आमदार खासदाराचा, कोणत्या जातीवादाचा 1 रुपया घेतला नाही आम्ही. आमच्या महिलांना पैसे गोळा केलेत आणि आमच्यासोबत 4 आयशर, 1 डीजेची गाडी आम्ही चालू केलेली. आम्ही चालवायचो आमचं आंदोलन. अनेक ऑफर यायल्यात मला, पोलीसवाल्याचे ऑफर आहे, 2 कोटीची ऑफर आहे. 2 कोटीची म्हणलं 2 कोटी तुलाच घे भाऊ, पहिले मला न्याय दे न्याय. माझ्या घरी शासनाचा माणूस आलता 5 लाखाचा चेक घेऊन. आमच्या सोमनाथच्या घरी 10 लाख घेऊन गेलता. आम्ही दोघांना सांगलं तू 10 लाख बी ठेव, तू 5 लाख बी ठेव, तुलाच 5 लाख जमा करून देतो. आम्हाला पहिले न्याय पाहिजे. न्याय भेटल्यानंतरच या गोष्टी होतील. जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला न्याय द्या, नाही तर आमचा जीव घ्या. या प्रशासनाला मी जाहीरपणे सांगतो. सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं बांधवांनो. आम्ही परभणीहून निघालो, अनेक जागी आमच्याबद्दल काही ना काही चुकीच्या गोष्टी सांगायलेत. हे लॉंग मार्च मध्ये काय ते बिर्याणीच खायलेत. खाऊ दे ना मग, काय होईल तुला? बिर्याणी खात नाहीत तुम्ही? अरे बिर्याणी खायची ना, वाघाचे लेकर, वाघाचे भाजीपाला खाणारे नाही तर वाघाचे लेकर ते कापून. आम्ही पहिले मेलेले जनावर खात होतो, नंतर जिवंत कापून खाऊ लागलो, जिवंत. आणि त्याच्या सूर्या सुद्धा आमच्या घरात आहेत आजपर्यंत. त्याच्यामुळे या जातीवादी आणि मनोवाद्यांनी आमच्या नादी लागू नये, हा माझा इशारा आहे. सर्व आंबेडकर चळवळीच्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की आपला लॉंग मार्च अजून बाकी आहे. आपल्या लेणीला जायचंय, तिथपर्यंत चला आणि उद्या सकाळी 12 वाजता तिथून निघायचंय आणि 30 गावला जायचंय. सर्वांनी या लॉंग मार्च मध्ये सामील व्हा, आमची ताकद वाढवा, आंबेडकर चळवळीची ताकद वाढवा, एवढंच सांगतो. आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. एक पुढे आयशर गाडी आहे ज्याच्या तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेबाचा पुतळा आहे. तिथे धम्मदानाची पेटी आहे. सगळेजण आमच्या पोटा पाण्याची सोय करतात, पण या गाड्यांचं फार पोट मोठं आहे. 4 मोठ्या गाड्या आणि 6 लहान गाड्या आहेत. त्याच्यासाठी डिझेलची सोय पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या माता छत्रपती संभाजीनगरच्या माता भगिनी बांधवांना विनंती आहे की शक्य तेवढं 100-200 रुपयाचं धम्मदान करावं. जय भीम. सर्वांनी थांबावं. या ठिकाणी पूज्यनी भिक्खू संघ आपल्याला मैत्री या ठिकाणी देणार आहे. 2च मिनिटं, याच्यानंतर आपल्याला चालायला लागायचं आहे लगेच. भीम सैनिकांनो, तुम्ही इथं आलात. या लॉंग मार्चचं खूप सुंदर स्वागत केलं. तुम्हाला सर्वांमध्ये मंगलमंत्री करूया, आशीर्वाद देऊया, भिक्खू संघात आशीर्वाद देऊया आणि कार्यक्रम पुढे आपण लिहिलेला प्रयाण करूया. सर्वांनी आशीर्वाद देऊया. सर्वांनी हात जोडा आणि आशीर्वाद ग्रहण करा. सबींतियो विवजंतो सब्बरोगो विनाशतो माते भवत्वंतरायो सुखी दिंग इको भव अभिवादनशीलिस निचं वधापचायिनो चत्तारो धम्म वर्धन्ति आयुवन सुखं बलं भवतो संरक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुद्धि भवन्तु ते
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। साधु साधु। सर्वांनी आपला सर्वांचे मार्गे